कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडनं भारताच्या 318 धावांचा पाठलाग करताना 1-152 अशी भक्कम स्थितीत मजल मारली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, या खेळाविषयी चर्चा करायची आहे ती निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील आणि क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी या दोघांशी। या दोन्ही मान्यवरांचं खेळ माझ्यामध्ये स्वागत। संदीप, पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला। पहिल्या दिवसाचं चित्र आपल्याला स्पष्ट दिसलं होतं, न्यूझीलंडनं वर्चस्व राखलं होतं, पण न्यूझीलंडनं दुसऱ्या दिवशीही केवळ पावसालाच या सामन्यात शिरायची संधी दिली, भारताला अजिबात त्यांनी दार ओलांडू दिलेलं नाही आणि हे चित्र भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे। विजय, मला वाटतं की आपल्याला सवय लागली आहे की झटपट सामने, झटपट निर्णय बघायची। जी परिस्थिती भारताची पहिल्या दिवशी होती, 290 धावावर 9 विकेट गेल्या होत्या। मला वाटतं की पहिल्या दिवसाचा खेळ बघितला तर सगळा हिशोब सगळा बरोबर होता। आणि आजही म्हणायचं झालं तर जी परिस्थिती आज न्यूझीलंडच्या संघाची आहे ती वर्चस्व म्हणण्यासारखी नाही आहे, पण यस, अगदी सुंदर रित्या तोंड दिलं आपल्या गोलंदाजांना, दोघंही जे होते। पण एक गोष्ट विसरता येणार नाही की आपण पण पहिल्या दिवशी 150ला 1 गडी बाद होतो। हा खेळच असा मजेदार आहे की एका सत्रामध्ये काही होऊ शकतं। आणि मी ह्याकरता म्हणत नाही की मी पाठीराखा आहे भारतीय संघाचा, पण हे टेस्ट क्रिकेट आहे, हे कसोटी क्रिकेट आहे। इकडे प्रत्येक सत्र, प्रत्येक षटक, प्रत्येक खेळी, प्रत्येक क्षण इकडे मोलाचा ठरतो। आणि जे काम न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी काल करून दाखवलं, जी वापसी, जी परती केली, एक उत्तम भागीदारी आपल्या दोघांनी दिल्यानंतर ज्याप्रमाणे त्याला अटकाव केला, तो प्रयत्न आज अश्विन म्हणा, जाडेजा म्हणा, उमेश यादव म्हणा किंवा मोहम्मद शमी म्हणा यांच्याकडून दिसला नाही। परंतु ह्याच्यात खचून जाण्यासारखं काही नाही। अजूनही 3 दिवस बाकी। आता पाऊस आला किंवा पाऊस येणार का, ही कारणं देण्यात मला वाटत नाही की अर्थ राहील। यापुढचा जो खेळ आहे, यापुढचा जो वेळ आहे, त्या वेळामध्ये परत पुन्हा एकदा सुरुवात करा आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करा। संजगिरी, संदीप काय म्हणतायत तुम्ही ऐकलंय, तुमचं पण संदीपशी सहमत आहात का तुमचं मत वेगळं? नाही, सहमत एका बाबतीत नाही। शेवटी कसोटी मॅच आहे, कसोटी मॅचमध्ये कधी फिरू शकतो। आपण काल बघितलं, 1-105 वरून डायरेक्ट 9 विकेट्स गेल्या आणि आता तर 30व्या वेगात 40व्या ओव्हरनंतर बॉल जास्त फिरायला लागला आहे। आपले गोलंदाज आणखीन तो जास्त वळवतील, तो बॉल बाउन्सही होतोय आणि पुढची न्यूझीलंडची फलंदाजी आहे तितकीशी स्ट्रॉंग आहे असं आज तरी कागदावर वाटत नाही, पण सांगता येत नाही। पण ह्या क्षणाचा विचार केलास तर यस, न्यूझीलंडनी वर्चस्व गाजवलं आहे आणि विशेषतः विल्यमसन आणि लॅथम या पद्धतीने बॅटिंग केली आपल्या गोलंदाजीविरुद्ध, त्यांना सलाम ठोकायला पाहिजे। संदीप, संजगिरी तर विल्यमसन आणि लॅथम दोघांनाही सलाम ठोकतायत, पण अश्विन आणि जाडेजा हे 2 गोलंदाज, फिरकी गोलंदाज आपल्याकडे आहेत। एक गोलंदाज कुठे कमी पडला असं वाटतं का या दोन्ही गोलंदाजांवर किवी फलंदाजांनी चांगलं वर्चस्व गाजवलं? विजय, हे बोलण्यात आता काय अर्थ आहे? एकदा का आपल्या कप्तान आणि कोचने निर्णय घेतला की आपण 6 आणि 4चं कॉम्बिनेशन खेळवायचं, आपल्याला पहिल्यापासून माहीत होतं। सामना सुरू होण्यापासून, नाणेफेक झाल्यानंतर जेव्हा आपल्याला कळलं किंवा 6 आणि 4 ह्या आपण जाणार आहोत कॉम्बिनेशननी, तेव्हा आपल्याकडे 4 गोलंदाज आज नाहीत, पहिल्यापासून सामना सुरू होण्यापासून होते। आता जे काय काम तुम्हाला काढून घ्यायचं आहे, या 4 गोलंदाजांकडून काढून घ्यायचं आहे। आणि 5वा आपण आज बघितला की मुरली विजयने सुद्धा जी काही थोडीफार षटकं टाकली, त्याला सुद्धा मदत मिळाली। पण हा प्रयत्न आजच्या पुरता फक्त न राहता ह्या पुढचे 3 दिवस सुद्धा, मग पुढची आपली फलंदाजी पण येणार आहे, पण फलंदाजी राहिली दूर। पहिला प्रयत्न म्हणजे आणि एक संयम राखणं या क्षणाला खूप महत्त्वाचं आहे, ना फक्त कप्तानाला पण आपल्या सगळ्या 4ही गोलंदाजांना। संदीप, तुम्हालाच पुढचा प्रश्न विचारतोय। पाऊस झालाय आज, जवळजवळ 36 षटकं गेली आहेत, पण या 36 षटकांच्या अवधीत झालेल्या पावसामुळे खेळपट्टीवर काही परिणाम होऊ शकतो का आणि त्याचा फटका भारतीय गोलंदाजांना बसू शकतो का, खास करून जेव्हा तिसऱ्या दिवशी आपल्याला लवकरात लवकर न्यूझीलंडला रोखायचं आहे? विजय, ज्या तऱ्हेने व्यवस्था बघण्यात आली, पाऊस झाल्यानंतर संपूर्ण मैदान हे कव्हर केलं, प्रशंसनीय आहे। आणि निश्चितच थोडा एक त्याच्यात हे राहणार, ड्यू फॅक्टर म्हणण्यापेक्षा एक थोडी ओलावा राहणार आणि त्याचा काहीसा फायदा, म्हणेल संपूर्ण नाही पण थोडासा फायदा सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये कदाचित फलंदाजांना होऊ शकतो।
परंतु आपण बघितलं की शेवटची जर एक 10-15 षटकं बघितली, जसं मगाशी पप्पूनी पण म्हटलं की आता बॉल ग्रिप घेऊन थोडा बाउन्स पण व्हायला लागलेला आहे. आणि हा खेळ जसा आहे की एक विकेट गेली, एक बळी मिळाला की मग सगळे पाठचे पटापट बाद होण्याची शक्यता आहे. पण हे मी बोलण्यापेक्षा हे करून दाखवणं महत्त्वाचं आहे. करून दाखवणं महत्त्वाचं आहे. पण संस्करी, आजच्या दिवसावर जेव्हा न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला दिसलं की केन विल्यमसन हा किती मोठा बॅट्समन, आणि जेव्हा सारं जग केन विल्यमसन आणि विराट कोहली या दोघांची तुलना करत आहे. आणि खास करून आज एका कार्यक्रमात पाहिलं, अश्विनला केन विल्यमसनला मार्क्स द्यायला सांगितले होते आणि अश्विनने काही मार्क्स हातचे राखून ठेवले की केन विल्यमसन श्रीलंकेमध्ये आणि भारतीय उपखंडात फारसा खेळलेला नाही आहे, तिथं त्यानं दादागिरी दाखवलेली नाही आहे. आजची त्याची खेळी पाहता तुम्ही किती मार्क्स द्याल केन विल्यमसन? तो खूप मोठा बॅट्समन होऊ शकतो असं स्वतः न्यूझीलंडचे प्लेयर आणि न्यूझीलंडचा ग्रेट बॅट्समन मार्टिन क्रो म्हणाला की जो इतिहासातला सर्वश्रेष्ठ बॅट्समन मानला जातो, त्यांनी अक्षरशः मरता मरता दिलेलं स्टेटमेंट आहे की आज उद्या हा जेव्हा रिटायर होईल त्यावेळेला तो न्यूझीलंडच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ बॅट्समन असला पाहिजे. त्यांनी प्रत्येक खेळपट्टीवर, जसं कदाचित भारतात आणि श्रीलंकेत रन्स केले नसतील, पण आज ज्या पद्धतीने तो स्पिन बॉलिंग खेळत होता ह्या विकेटवर खूप आनंद झाला मला त्याची बॅटिंग पाहताना. तो क्रिसचा अतिशय चांगला उपयोग करत होता, पुढे जात होता, मागे येऊन खेळत होता. त्यांनी स्वीपचा खूप चांगला फटका मारला, ह्या वापरला असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे अरविंद डिसिल्वा हा स्वीपचा फटका स्पिनरच्या खूप चांगल्या रीतीने वापरायचा. तशा प्रकारचा, म्हणजे आता अरविंद डिसिल्वा खूप मोठा बॅट्समन होता, पण तशा प्रकारचा यूज त्यांनी करताना आणि लॅथमनी करताना बघितला. एक वेगळं टेक्निक त्यांनी दाखवलं. मला असं वाटतं की त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे. तो जर भारतात जन्मला असता तर कदाचित आपण त्याचं नाव विराट कोहलीवर घेतलं असतं. केन विल्यमसन जर भारतात जन्मला असता तर त्याचं नाव आपण विराट कोहली बरोबर घेतलं असतं. पण संस्कृतीनं ज्याचं म्हणतायत त्याच्यात मला वाटतं सुज्ञानं अधिक सांगणे न लगे. केन विल्यमसन संस्कृतींच्या मते हा विराट कोहलीच्या बरोबरीचाच आहे. याच केन विल्यमसन विषयी संदीप पाटलांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. त्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. तुम्ही पाहताय खेळ माझा, आणि या खेळ माझामध्ये आपण गप्पा मारतोय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संतगिरी आणि एबीपी माझाच्या दिल्लीच्या स्टुडिओमधनं आपल्या समवेत आहेत निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील. आणि या दोघांची आपण गप्पा मारतोय कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळावर. या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडनं भारताच्या 318 धावांचा पाठलाग करताना 1-152 अशी मजल मारली आहे. आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांसमोर ठाण मांडून असा उभा राहिलाय या विकेटवर. त्याच्याविषयीच आपण गप्पा मारतोय. संस्कृती म्हणाले की केन विल्यमसन हा असा फलंदाज आहे, तो भारतीय असता जन्मानं तर त्याचं नाव आपण विराट कोहली बरोबर घेतलं असतं. याच केन विल्यमसन विषयी संदीप पाटलांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणूया. संदीप. विजय, केन विल्यमसन काय आहे हे मी सांगण्याची गरज नाही आहे. एक परिपक्व फलंदाज मी म्हणेन. आणि आता त्याची सुरुवात आहे. त्याच्या मोठ्या अजून खूप त्याला प्रवास करायचा आहे. पण जे काही कामगिरी त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये जी करून दाखवलेली आहे खरंच कौतुकास्पद आहे. आणि खास करून आज जे हा सामना होण्यापूर्वी जे काही एक आपण भाकीत केली होती की नाही न्यूझीलंडचे फलंदाज आपल्या गोलंदाजीपुढे अक्षरशः मान टाकतील, परंतु तसं काही चित्र दिसलं नाही. माझ्या मते एक राहुल द्रविडची झलक कुठे ना कुठेतरी केन विल्यमसनमध्ये दिसून येते. आणि पदलालित्य, क्रिकेट खेळ म्हटलं की फुटवर्क फार महत्त्वाचं असतं. जे पदलालित्य त्यांनी आज खेळी करताना दाखवलं, मग ते आपले मध्यम तेज गेंदबाज असोत किंवा आपले फिरकी गोलंदाज असोत. आणि खरंच एक शिकण्यासारखी गोष्ट होती. या चुका आपल्या फलंदाजांनी काल केल्या. कदाचित त्याचा विचार केन विल्यमसन आणि न्यूझीलंडच्या सगळ्या फलंदाजांनी केला असावा. आणि म्हणूनच मजा आहे. आणखीन 3 दिवसाचा खेळ कसा होईल, केन विल्यमसन जी खेळी आज करून राहिलेला आहे त्याला बाद करणं हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यापुढे राहणार आहे. संस्कृती, सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे भारतीय गोलंदाजांसमोर तो सांगितलाय संदीप पाटलांनी.
या केन विल्यमसनचं तुम्ही फलंदाजीचं तर कौतुक केलं, पण कुठेतरी त्याच्यामध्ये दोष किंवा कुठेतरी असा कच्चा दुवा दिसतोय का जो अश्विनला, जडेजाला, शमीला किंवा उमेश यादवला पकडता येईल? ही जी विकेट आहे विकेटवर कोणालाही थोडा तरी नशिबाचा भाग घेऊन खेळायला लागणार. पण जसं संदीप म्हणाले की त्याचं टेक्निक अतिशय परफेक्ट टेक्निक होतं की स्पिनर ट्रॅकवर आणि स्पिनरच्या अगेन्स्ट कसं खेळायचं आणि फुटवर्क कसं वापरायचं. म्हणजे पुढे तो व्यवस्थित जायचा, बॅकफुटला येऊन त्यांनी खूप चांगले शॉट्स मारले, स्वीपचा पण त्यांनी अतिशय चांगला उपयोग केला. आणि जसं तू मगाशी अश्विनच्या बाबतीत बोललंस की त्यांनी काही मार्क्स त्याला द्यायचा तो थांबला कारण श्रीलंकेत आणि तो भारतात खेळला नाही, तर त्यांनी थोडंसं मला वाटतं विराट कोहलीसाठी इंग्लंडमध्ये थांबायला काय हरकत नव्हती कारण इंग्लंडमध्येही त्याचा तिकडे परफॉर्मन्स व्हायचा. पण कसोटी खेळी कशी खेळावी ना आणि टर्निंगवर हे केन विल्यमसनने दाखवलं. त्यामुळे आपल्याला ह्याच्यापुढे केन विल्यमसनची विकेट ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पण त्याच्यानंतर टेलर आहे त्यांच्याकडे. टेलर सुद्धा हा चांगला बॅट्समन आहे की ज्याने आतापर्यंत रन्स केलेला. आणखीन एक 2 बॅट्समन निघू शकतील. पण ह्या विकेटवर सातत्याने तग धरणं, चांगला डिफेन्स असल्याशिवाय अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्यामुळे आपण आशा ठेवायला पाहिजे आपले फिरकी होणं आपल्याला जिंकून दिसेल असं आपल्याला वाटायला काही खरं हरकत नाही. बघूया, मला जर केन विल्यमसनने 100 केले तर एका बाजूने वाईट वाटेल की तो भारताविरुद्ध केलं, पण कौतुकही त्याचं वाटेल की अशा ट्रॅकवर अशा परिस्थितीत त्यांनी शतक केलं. केन विल्यमसनला बघायला नक्की मजा येईल, पण भारताचा विजय झाला पाहिजे हे आपलं सगळ्यांचं म्हणणं किंवा आपण याच्याबाबत आपल्या सगळ्यांचा सूर एक होईल. 166 धावांची आघाडी आहे संदीप. 5 दिवसांच्या खेळात 6 सत्र जवळपास निघून गेलेली आहेत. अजून 9 सत्रांचा खेळ बाकी आहे. टीम इंडियाला या क्षणी काय करावं लागेल जेणेकरून ही कसोटी आपल्या हातात आहे? विजय, पिक्चर अभी बाकी है. 2च दिवस झालेले आहेत आणि आपण बघितलंय की गेले 3-4 वर्षाचा जर संपूर्ण इतिहास, कसोटी क्रिकेटचा इतिहास बघितला तर बरेचसे सामने 3 आणि 4 दिवसात संपलेले आहेत. 2 दिवसाचा खेळ जरी झाला असला तरी अजून 3 दिवस आणि तुझं म्हणालास 9 सत्र बाकी आहेत. एक सत्र म्हणू नये पण एक सत्र खूप असतं. जे आपण भुवनेश्वर कुमारला हा प्रयत्न करताना बघितलं. वेस्ट इंडिजच्या एका सत्रामध्ये त्यांनी संपूर्ण वेस्ट इंडिज संघाला गारद केलं आपल्या गोलंदाजीने. हाच प्रयत्न जर उद्या आपल्याला आपल्या 4 गोलंदाजांकडून करायला बघायला मिळाला तर आनंद आहे. परंतु कसोटी क्रिकेट कसं असावं, कसोटी क्रिकेट कसं खेळावं ह्याचा सुंदर नमुना, ह्याचा सुंदर प्रत्यय आपल्याला गेल्या 2 दिवसात बघायला मिळालेला आहे असं मी म्हणेन. कसोटी क्रिकेट कसं खेळावं, कसोटी क्रिकेट कसं जाणावं हे मला वाटतं संदीप पाटील यांनी आपल्याला उत्तम सांगितले जेव्हा ते खेळाडू म्हणून खेळत होते. आणि आता निवड समितीचे माजी अध्यक्ष या नात्याने आपल्यासोबत आहेत तेव्हा आपल्याला समजावून देखील त्यांनी उत्तम सांगितलंय. पण या कसोटीत अजूनही पिक्चर बाकी आहे हे त्यांचे बोल हे खूप काही सांगणार आहेत. धन्यवाद संदीप, धन्यवाद द्वारकानाथ संजगिरी. खेळ माझामध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा ABP माझा.